आपण करूया डीजे ऑपरेटर त्यांचंही मनापासून आपण आभार व्यक्त करूया आणि जाऊया मॅचच्या दिशेने। आतुरता आहे आजच्या दिवसाची। आज खरं तर पहिला सामना कळवे विपक्ष मोठी जुई, दुसरा सामना जाणता राजा दादर विपक्ष एक्सल कर्जत, तिसरा सामना हिंदवी 11 साई विपक्ष स्वरांश अँड प्रीत 11 गोटेगर बी, चौथा सामना जितू आई जिते विपक्ष वैशीदेव 11 मुरबी। असे खरं तर बलाढ्य संघ म्हणजे भिवंडी शहापूर परिसरातील तुम्हाला गोठेगर ब संघ या स्पर्धेमध्ये उतरताना पाहायला मिळेल। रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील खारघर परिसरातील मुरबी संघ तुम्हाला या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळेल। कर्नाळा विभागातील साई संघ आपल्या जेते पेण परिसरातील जिते संघ तुम्हाला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल। दादर संघ असेल असे नामांकित संघ तुम्हाला आजच्या दिवसामध्ये या ठिकाणी पाहायला मिळतील। बॉलिंग मार्कमध्ये पहिल्या षटकासाठी गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळेल प्रसाद पाटील। खरं तर ग्रामीण टेनिस क्रिकेटमधला एक सर्वोत्कृष्ट ऑलराऊंडर खेळाडू, डाव्या हाताचा फलंदाज, डाव्या हाताचा गोलंदाज आणि स्वतः टीम कॅप्टन म्हणून एक मोठी जबाबदारी स्वीकारणारा खेळाडू समोर निनाद। सुरुवात कशी करेल हे पाहावं लागेल। अंकेश कामोटकर विध्वंसक खेळाडू आहे या संघाचा, रन मशीन म्हणून ज्याला संबोधलं जातं आणि तो खेळाडू नॉनस्ट्रायकिंग एंडला उभा आहे। पहिला सामना डावाला सुरुवात होईल, आजच्या दिवसाला सुरुवात होईल। दोन संघ सुपर 8साठी क्वालिफाय होताना पाहायला मिळतील आणि या स्पर्धेमध्ये गतवर्षी आम्ही आयोजन पाहिलं त्या वर्षीपेक्षा यंदा मात्र आणखीन चांगलं आयोजन। गतवर्षी देखील चांगलं होतं परंतु यंदा पुन्हा एकदा चांगलं आयोजन या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं। मालिकावीर खेळाडूला 2 व्हीलर बाईक दिली जाईल, ज्याचे पुरस्कर्ते आहेत आमचे सुंटी पाटील, सुंटी मामा गोल्डन मॅन यांचाही विशेष आपण खरं तर आभार व्यक्त करूया। मॅचला सुरुवात होईल। पहिला बॉल टाकण्यासाठी बॉलर तयार झाला प्रसाद। लेट्स प्ले। पहिला चेंडू बंटी म्हात्रे यांचा इशारा, डावाला सुरुवात झाली समोर त्या ठिकाणी निनाद स्ट्रायकिंग एंडला आहेत। निनाद भोईर साठी पहिला बॉल स्विंग आणि मिस, क्या बात आहे। पहिला चेंडू आपण जर पाहिला फिंगर रोल करत असताना टप्पा पडला, उसळी घेत असताना विकेट किपरच्या हातामध्ये विसावला, डॉट बॉल ने सुरुवात झाली या इनिंगला। खरं तर प्रसाद सुशांत ही जोडी मात्र प्रत्येकाच्या परिचित आहे। त्याचबरोबरीने आपण जर पाहिलं मैदानामध्ये सध्याची जोडी आहे अंकेश आणि निनाद, हे देखील तितकेच घातक आहेत, त्यामुळे चांगला बॅटल तुम्हाला या पहिल्या लढतीमध्ये पाहायला मिळेल। ऑन साइडला देख घुमा के आगा जैसा होता अंजाम कैसा होगा। शॉर्टम पूल स्क्वेअर लेगच्या बाहेर अतिथी मंचाला अभिवादन करणारा हा दमदार रुबाबदार निनादचा षटकार। त्याचा संघ आम्ही पहिला 2 बॉल 1 डिपेंड केले त्याने, काय गोलंदाजी झाली काय फिल्डिंग झाली। जेव्हा असे सामने होत आहेत तेव्हा त्या स्पर्धेला मात्र चांगली शोभा येते आणि ती स्पर्धा यशस्वी होते असं म्हणतात, कारण कट टू कट मॅच पाहण्यासाठी आलेले प्रेक्षक त्यांची गर्दी ही मात्र नेहमी आपण जर पाहिले जे क्रिकेटचे दर्दी आहेत अशा प्रकारचे प्रेक्षक येतात आणि त्यांना मात्र ते सामने पाहायला मिळतात आणि असे सामने झाल्यानंतर मात्र आयोजकांना देखील तेवढाच एक वेगळा उत्साह होतो। आमचे आशीर्वाद आरचे सर्वेसर्वा वैभव ठाकूर, खरं तर आशीर्वादचंही खरं तर आपण कौतुक करूया, ज्याचं प्रवीण अंडर 19 ISPL मध्ये सध्या निवड झाली आहे, म्हणजे ऑक्शन प्रक्रियेमध्ये तो समाविष्ट होईल आणि जर का ईश्वर कृपेने त्या ठिकाणी गणरायाच्या खरं तर चरणी आपण प्रार्थना करूया त्याचं सिलेक्शन झालं तर खऱ्या अर्थानं पेण तालुक्यातला पहिला खेळाडू असेल जो ISPL मध्ये केलेला डाऊन द ग्राउंड हा स्ट्रोक चौकार पाहायला मिळाला। एक उत्तम लेदर क्रिकेटर आहे आशीर्वाद आणि त्याहीपेक्षा टेनिसमध्ये चांगली गोलंदाजी करणारा हा खेळाडू आणि सातत्याने वैभव ठाकूर आणि अतुल ठाकूर यांचं चांगलं मार्गदर्शन त्याला राहिलंय। नक्कीच लवकरच एक गोड बातमी आपल्या कानावरती पडेल अशी आपण ईश्वरचरणी प्रार्थना करूया। जाऊया मॅचच्या दिशेने 10 धावा धावफलकावरती आहेत। प्रसादवरती हल्ला बोल आक्रमण चढवताना निनाद भोईरला आपण सध्या पाहिलं। आता बघा जर तुम्हाला भारतीय जनता पार्टीचे फ्लॅग्स मैदानाच्या अवतीभोवती पाहायला मिळतात त्यांच्याकडे पाहिलं तर तुम्हाला जाणवेल हवेचा प्रवाह कुठे आहे। हा खरं तर एक ओपन मैदान आहे आणि उंच टेकडीवरती बनवलेले हे क्रीडांगण आहे। तुम्ही जर का इथे अर्धा फूट जरी माती काढली प्रवीण तर तुम्हाला दगडच मिळेल, असा टणक खरं तर कडक असा हा क्रीडांगण आहे। त्यामुळे आउटफील्ड पावसाळी क्रिकेट असेल किंवा टेनिस बॉल क्रिकेट असेल त्याच्यासाठी अतिशय सुपीक आहे आणि इथे लॉफ करत असताना एक्साइटिंग द पॉवर लॉंग ऑनला हा फटका होता, सीमा पार षटकार।
तर आपण पहिला सुरुवात अप्रतिम झाली आता मोठी जुई संघासाठी. निनाद भोईर आक्रमक झालाय, त्याच्या बॅटमधून षटकार चौकारांचा वर्षाव. आय थिंक 2 षटकार पाहिले आणि 1 चौकार त्याच्या इनिंग मधून बघितला. पण बॅकफुटला आले, कट केला बॉलला, कमी गतीचा व्हेरिएशन आणि क्या बात आहे, प्रसाद पाटीलचं कमबॅक हे आजच्या दिवसामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. बेस्ट वर्सेस बेस्ट, 3 बॉलवरती 3 धमाके पाहिले, 2 षटकार 1 चौकार आणि त्यानंतर प्रसाद पाटीलचं कमबॅक. पहिला विकेट मिळाला टीम कळवेला. आणि दादर संघाची एवन जोडी मिस्टर बादल मात्रे आणि त्यांच्या बरोबरीने स्वप्नील पाटील ताया यांचा या ठिकाणी आतमध्ये जाताना पाहता. हा देखील एक अष्टपैलू खेळाडू आहे या संघाचा. उत्तम गोलंदाज, उत्तम फलंदाज आणि चांगला क्षेत्ररक्षक म्हणून त्याची भूमिका राहिली आपल्या संघासाठी. जेन्युइन ऑलराऊंडर ज्याला म्हणता येईल असा हा खेळाडू आता स्ट्रायकिंग एंडला आलाय. प्रसादला विकेट मिळालाय, चांगलं कमबॅक प्रसादच्या माध्यमातून पाहिलं. मिड विकेटला आपण पाहता स्वतः राजला. खरं तर सुशांत प्रसादचा वारसा पुढे घेऊन जाणारा हा खेळाडू यंगस्टर कळवे संघाचा. फुल लेंथ आहे, ऑफ ड्राईव्ह, क्या बात आहे, मिड ऑफच्या डोक्यावर फटका सजवलाय आणि पहिल्याच बॉलवरती भव्य स्वागत केलं प्रसादचं. खणखणीत चौकार, एंड इट्स वेल. पॉवर प्लेचं पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकामध्ये धावा आल्या तब्बल 1 गडी बाद 20. ओव्हरमध्ये धुवाधार सुरुवात, 2 षटकार 2 चौकार आणि त्यानंतर 1 विकेटही पाहिला आपण निनादचा. दीपने देखील आपलं अकाउंट ओपन केलं 4 रन्सने. परंतु अंकेश कामोटकर जो खरं तर आपण पहिला मोठी जुई संघाची रन मशीन म्हणजे त्याला संबोधलं होतं, तो पहिल्यांदा स्ट्राईक एंडवरती आलाय. आणि एका बाजूला रायगड जिल्ह्याचा सुपर डुपर स्टार, रायगड भूषण पुरस्कार मिळालेला क्रिकेट क्षेत्रामधला एकमेव खेळाडू मिस्टर सुशांत मोकल उर्फ गोट्या बॉलिंग मार्कवरती आलाय. खरं तर या खेळाडूच्या अवतीभोवती आपण जर पाहिलं, ग्रामीण टेनिस क्रिकेट असेल, व्यावसायिक क्रिकेटचं वलय राहिलंय आणि अतिशय शांत संयमी मन मिलावू स्वभावाचा खरं तर हा खेळाडू, प्रत्येकाला आवडणारा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आता बॉलिंग मार्कवरती आलाय. सुशांत मोकल आज बरं आपण जर पाहिले, रायगड जिल्ह्यामध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये असं कोणतं गाव नाही जिथे सुशांत मोकलचं नाव नाही, तिथे त्याचे चाहते नाही आहेत. असा हा खेळाडू मैदानामध्ये बॉलिंग मार्कवरती येताना आपण त्याला सध्या पाहत आहे. सुशांत मोकलचं षटक पुन्हा एकदा राबे विलेज एंड करून या षटकाला सुरुवात झाली. वाईट यॉर्करचा प्रयत्न आहे, ते सरळ बॉल टाकलाय. पंचांकडे आशाभूत नजरेने पाहत असताना बरोबर ब्लॉक हॉलला बॉल टाकलाय. वाईड लाईन कॉरिडॉरच्या आतमध्ये बॉल डिलिव्हर होत असताना हा निर्धाव चेंडू पाहायला मिळाला सुशांत मोकल यांच्या माध्यमातून. डॉट बॉल निर्धाव चेंडू. चांगली सुरुवात खरं तर या षटकाला केली सुशांत मोकलने. पुन्हा एकदा फास्ट अँड फ्युरियस, क्या बात आहे, प्रचंड वेग होता आणि पुन्हा एकदा आपण जर पाहिला अँगल बनत असताना हा बॉल डॉट निर्धाव चेंडू. मी मगाशी म्हटलं ग्रामीण आणि व्यावसायिक क्रिकेटचं वलय ज्याच्या अवतीभोवती राहिलंय असा टेनिस क्रिकेटमधला सुपर डुपर स्टार, रायगड जिल्ह्यातला एकमेव खेळाडू ज्याला खरं तर आपण पाहिलं रायगड भूषण पुरस्कार मिळाला असा हा गुणवान खेळाडू, सर्व गुण संपन्न ज्याला म्हणता येईल. सुशांत मोकलने मात्र सलग 2 डॉट बॉल टाकले. शांत ठेवलंय अंकेश कामोटकर या फलंदाजाला. 2 बॉलवरती रन नाही आहेत, 8 मध्ये आतापर्यंत 20 झालेले आहेत. पुढचे 4 बॉल या ओव्हरमधील. पुन्हा एकदा यॉर्कर टाकला. ड्राईव्ह करत असताना शॉर्ट कव्हरला फिल्डर त्या ठिकाणी आहेत, थोडे फंबल झाले परंतु चांगल्या पद्धतीने बॉलला थांबवत असताना 1 रन या बॉलवरती मिळाली. स्ट्राईक रोटेट झाली आहे. 21 धावा धावफलकावरती सध्या आपण लागताना पाहत आहे. 21 धावा आहे स्कोर कार्ड वरती. 1 गडी बाद 21 अशी ही धावसंख्या सध्या आपण धावफलकावरती पाहू शकाल. याही वेळेला स्विंग आणि मिस, क्या बात आहे, जबरदस्त गोलंदाजी. बघा आता पुढे बॉल टाकला परंतु वैशिष्ट्य असं होतं या बॉलचं, बॉल टप्पा पडला खाली राहिला, त्यामुळे चेंडू आणि बॅटचा संपर्क फारसा पाहायला मिळाला नाहीये. आणि जे कमबॅक हवं होतं
भूमी 11 गावदेवी कळबे टीमला या मॅच मध्ये ते कमबॅक करून देणारं षटक सध्या चालू आहे सुशांत मुकल गोट्या यांच्या माध्यमातून. ग्रेट कमबॅक. 4 बॉल मध्ये फक्त एक सिंगल खर्च केली आहे. डीप साठी पुढचा बॉल, क्या बात आहे. चॉपचा प्रयत्न होता आणि इथे मात्र आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळाला. कोलाट टाकतोय बॉल वारंवार बॉल, आणि खरं तर असे चेंडू टाकणं इतकं सोपं नाहीये. तुम्हाला यासाठी डेलीचा सराव लागतो, किंबहुना तुम्हाला ॲक्युरेट यॉर्कर टाकण्यासाठी तुम्हाला देखील तुमच्याकडे ते स्किल असावं लागतं. कधी कधी हा यॉर्कर फुलटॉस होतो, कधी कधी हा यॉर्कर ओव्हर पिच होतो, पण तिथे वारंवार वाईड लाईन समोर यॉर्कर पाहिला आणि त्यानंतर दबाव डॉट बॉलचा, आणि या दबावामध्ये खेळीला चुकीचा फटका होता. दीपचा फटका फसलाय. या ठिकाणी प्रवृत्त केलं फलंदाजाला मोठा फटका खेळण्यासाठी सुशांतने, आणि विकेट मिळाला भूमी 11 गावदेवी कळवे टीमला. 2 षटकं संपली. या षटकामध्ये केलं सुशांतने कमबॅक. 1 रन खर्च करत असताना 1 विकेट मिळाला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर मोठी जुई टीमची धावसंख्या धाव फलकावरती 2 गडी बाद 21. दोन षटकं संपली. कमबॅक करून देणारं षटक आपण पाहिलं सुशांत मोकल या खेळाडूचं. ग्रेट कमबॅक. बडे मंच का बडा खिलाडी असं म्हणतात सुशांत मोकलाने. काय गोलंदाजी केली त्याने, अप्रतिम. परंतु इथे बघा विश्वास पुन्हा एकदा संघनायकाने स्वतःवरती दाखवला प्रसाद पाटील वरती. तेच संघनायक आहेत आणि सेकंड स्पेलकडे त्यांच्याकडे चाललेले आहेत, कारण पॉवर प्ले मध्ये गोलंदाजी करणं तितकं सोपं नाहीये. कदा सध्याच्या घडीला आपण पहिल्या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये 10-12 धावांचं षटक टाकणं म्हणजे सर्वात मोठी गोष्ट आहे गोलंदाजासाठी. कारण इतक्या खरं तर आता थोडंसं वैविध्य आपण पाहिलं चेंडूच्या बाउन्समध्ये पाहायला मिळतोय. फलंदाजांना ॲडव्हान्टेज मिळतोय. सपाट विकेट आहेत, चांगली आउटफील्ड आहे, शॉर्ट बाउंड्रीज आहेत, परंतु या क्रीडांगणाच्या बाउंड्रीज अतिशय परफेक्ट आहेत. आणि या सर्व गोष्टींचा फायदा हा डेफिनेटली फलंदाजांना होतो. परंतु यावेळेला कमबॅक करतील का प्रसाद पाटील? समोर अंकेश मैदानामध्ये आहेत. कामोटकर स्ट्रायकिंग एंडवरती 21 धाव फलकावरती. हाफ ट्रॅकर शॉर्ट आर्म पूल करत असताना टायमिंग पॉवरफुल, बेधडक आणि कडक षटकार. 6 धावा. फार काळ शांत राहू शकत नाहीये अंकेश कामोटकर. क्रिकेटमध्ये कधी कधी टेम्परामेंट देखील गरजेचा असतो, कारण सुशांत मुकलचं प्रमुख षटक होतं. त्याच्या अगेन्स्ट थोडासा संघर्ष करावा लागला अंकेशला. त्याने माहिती होतं, त्याने सिंगल घेऊन एंड बदलला, त्याने वाट पाहिली आणि आता वाट लावायला सुरुवात केली. पहिला षटकार पहिल्या बॉल होती प्रसादच्या अगेन्स्ट. क्या बात आहे, लेंथ बॉल टाकलाय. सुरुवातीलाच मन बनवलं होतं अंकेशने. बघा बॉल बॅट ड्रिल करून दाखवतो, एक्स्ट्रा कव्हरला त्याला खेळायचं होतं, पण टप्पा चांगला होता. बाउन्स थोडासा आपण जर पाहिला अनइव्हन बाउन्स ज्याला म्हणता येईल. अनपेक्षित उंची घेत मात्र चेंडू विकेट किपरकडे विसावताना निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. कधी कधी मन बनवण्यापेक्षा तुम्हाला बॉलच्या मेरिटनुसार फटके घ्यावे लागतात, आणि ते आपण पाहिला डॉट बॉल निर्धाव चेंडू प्रसाद पाटील यांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा स्लॉग हिट, प्रॉपर टाइमिंग, बैठक, घुटना टेक और अंकेश कामोटकर का छक्का देख लाजवाब षटकार. लाजवाब होता. आमचे स्क्वेअर लेग मध्ये छोटे प्रेक्षक आहेत, त्यांना दुखापत झाली की नाही याची विचारपूस देखील सुशांतने केली. हे हा खरं तर खेळाडू आहे बघा, मनाचा मोठेपणा आणि उत्तम खेळाडू याचं उत्तम खरं तर ज्वलंत उदाहरण म्हणजे सुशांत मुकल. त्याने विचारपूस केली, तुम्हाला लागलं तर नाहीये. IPL मध्ये एक प्रकार घडला होता. क्रिस गेलच्या बॉलवर एक छोटा प्रेक्षक जखमी झाला होता. स्वतः क्रिस गेल त्या सामन्यानंतर हॉस्पिटलमध्ये जाऊन त्यांना भेटला होता. संधी निर्माण झाली, कडा घेतली बॅटची, हलकीशी एज, थिक एज,
फ्लाय स्लिपला चेल टिपत असताना बिग विकेट अंकेश कामोटकर चाललाय मैदानाच्या बाहेर, कमबॅक केलाय प्रसाद पाटीलने. होताना पाहत आहे गोल्डन मॅन प्रवीण. 1 लाखाच्या अधिक वर सोन्याचा भाव गेलाय, पण दरवर्षी एक चैन त्यांच्या गळ्यामध्ये नवीन ऍड होते आणि ही प्रगती आहे आपल्या खरं तर मराठी माणसाची, आपल्या भूमिपुत्राची. तशीच प्रगती होत राहो हीच आपण ईश्वरचरणी प्रार्थना करूया. आणि एका दिवसामध्ये 2 खरेदी प्रवीण, एक सिरीजची बाईक आणि स्वतःला एक बाईक, ही सर्वात मोठी विक्रमी खरेदी त्यांची राहिली एका दिवसामध्ये. तर त्यांचं आगमन या सुनील पाटील मामा आपलं सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. नवीन खेळाडू मैदानाकडे चाललाय 5व्या क्रमांकावरती नवदीप पाटील आणि एका बाजूला यश बोपी. टॉप ऑर्डरचे खेळाडू बाद झाले आहेत. टॉप ऑर्डरमध्ये निनाद मैदानाच्या बाहेर गेला, दीप मैदानाच्या बाहेर गेला, अंकेश देखील बाहेर गेला. आता मिडल ऑर्डरला मात्र आता जबाबदारी स्वीकारावी लागेल यशला आणि त्याच्या बरोबरीने नवदीप या फलंदाजाला. बॉलिंग ट्रॅक होती, प्रसादने केले कमबॅक. धावा स्कोर कार्डवरती आहेत आतापर्यंत 33, 3ला 33. पुन्हा एकदा फिरून मारलाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये. फिल्डर त्या ठिकाणी आहेत राज. यंगस्टर या कळवे संघाचा चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. खरं तर फील्ड पोझिशन देखील चांगल्या पद्धतीने सजवलंय. बघा यानंतरचा होणारा सामना एक्सेल कर्जत परिसरातील संघ तुम्हाला इथे खेळताना पाहायला मिळेल आणि त्यांच्या बरोबरीने असेल जाणता राजा दादर बादल म्हात्रे यांची संपूर्ण टीम. स्वप्नील पाटील ताया यांना सध्या आपण पुढच्या सामन्यामध्ये इन ॲक्शनमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे दोन्ही टीमच्या संघनायकांना विनंती राहील आपण वेळेवरती या ठिकाणी रिपोर्टिंग करा. हलकीशी दिशा दिली, बॅकफुटला गेले होते, सॉफ्ट हँडेड केले, शॉर्ट बॅकवर्ड पॉईंटला थ्रो झालाय, सेकंडसाठी निघालेत, नकार दिला, बॅकअप आहे त्या ठिकाणी. एकच धाव राहील या बॉलवरती. एका रनच्या मदतीने प्रसादने या ओव्हरमध्ये कमबॅक केलं. धाव फलकावरती आतापर्यंत आहेत तब्बल 3 गडी बाद 35 धावा. चला ड्रिंक्स ब्रेक होतोय, 3 षटकांचा खेळ संपलाय. संपूर्ण आपण मॅच समरी जर पाहिली तर पहिल्या ओव्हरमध्ये सुरुवात चांगली झाली ती मोठी जुई संघाची, ज्या ओव्हरमध्ये 20 धावा आल्या, 1 गडी बाद झाला निनाद. सेकंड ओव्हरमध्ये कमबॅक सुशांत मोकलचं पाहिलं कळवे संघासाठी. 1च रन खर्च करत असताना 1 विकेट त्यांच्या खात्यामध्ये गेला, परंतु मागच्या ओव्हरमध्ये पुन्हा 14 आल्या आणि 1 विकेट मिळाला प्रसादला. प्रसादने 2 स्पेल टाकले, टोटल 34 धावा खर्च केल्या, गडी बाद केले 2. आता 2 षटकं बाकी आहेत. तोपर्यंत आपण ऐकूया सुमधुर संगीत डीजेच्या माध्यमातून. असावी राज म्हात्रे हा खेळाडू आता गोलंदाजी मार्कवर त्याला. यंगस्टर या टीमचा समोर फलंदाज त्या ठिकाणी आहेत यश आणि एका बाजूला नवदीप पाटील. 2 ओव्हरमध्ये किमान 25-30च्या आसपास जर का हा संघ पोहोचला तर मात्र पहिल्या सत्रामध्ये एक चांगलं टोटल पाहायला मिळेल. या मैदानावरती 100+ भागीदार 100+ इनिंग पाहिली. 111 खारपाडा संघाने एका इनिंगमध्ये केल्या. बघा पुन्हा एकदा संधी, क्या बात आहे. नो बॉल कॉल पंचांचा, ओव्हर स्टेपिंग, त्यामुळे नशिबाची साथ मिळाली खरं तर यशला. कडा घेतली होती बॅटची, बॉल टॉस झाला होता गुड लेंथ वरून आणि काय बॉल डिलिव्हर्ड केला होता, अप्रतिम. शोल्डरचा वापर करत असताना थोडासा हाय ॲक्शन बॉल त्या ठिकाणी डिलिव्हर्ड केला राजने आणि हलकीशी कडा घेत बॉल विकेट किपर रोशन मोकल यांच्या हातामध्ये विसावला. परंतु पंचांनी सांगितलं ओव्हर स्टेपिंग, 1 पाऊल पुढे त्या ठिकाणी टाकलं. एबीपी माझा चॅनल
आपण नेहमी म्हणतो एक पाऊल पुढे, आणि इथे आपण पहिला लाईनच्या पुढे पाय टाकत असताना फ्रीटचा बॉल उंच गेलाय. पहिली सिंगल पूर्ण झाली आहे. दुसरी होईल का प्रयत्न झालाय त्या ठिकाणी. दुसरा रनचा प्रयत्न. क्या बात आहे. 2 धावा आल्या, म्हणजे पहिल्या बॉल मध्ये 3 धावा मिळाल्या. पहिला फ्रीट असल्या कारणानं एक एक्स्ट्रा रन नो बॉलची मिळाली. नो बॉल असल्या कारणानं तिथे मात्र जीवनदान मिळालं खरं तर आपण पहिला यशला. आणि त्यानंतर 2 धावा आल्या पुढच्या बॉलवरती, म्हणजे एकूण धावा स्कोर कार्ड वरती आतापर्यंत 38 धावा. 38. 3 गडी बाद 38. सामना 5 षटकांचा, आणि इथे तुम्हाला जास्तीच्या धावा बनवाव्या लागतील कारण समोर तगडा संघ आहे. भूमी 11 गावदेवी कळवे या टीमला सध्या आपण पाहताय फिल्डिंग करत असताना येलो अँड व्हाईट कॉम्बिनेशन जर्सी परिधान केलेले हे खेळाडू. पुन्हा एकदा ब्लाइंड स्ट्रोकचा प्रयत्न आहे. खरं तर तुम्हाला बॉलच्या लाईनमध्ये यावं लागेल. हँड अँड कॉर्डिनेशन तुम्हाला योग्य ठेवावं लागेल, तेव्हा तुम्हाला मोठा फटका एक्झिक्यूट करता येईल. आणि एका बाजूला आपण जर पाहिलं राज बरोबर हार्ड लेंथमध्ये हा चेंडू टाकतो, पुढे टाकतो गुड लेंथच्या अगदी थोडासा पुढे, आणि प्रचंड वेगाने शरीराला टार्गेट करत असताना लेग बाईटच्या स्वरूपात एक सिंगल या ठिकाणी ऍड होताना पाहायला मिळाली. 39. 3 गडी बाद 39 अशी धावसंख्या सध्या धावफलकावरती आहे. 39 धावा या धावफलकावरती लागताना पाहिल्या. ऑन साइडला आडव्या पॅटने केला प्रहार. चेंडू गेलाय सरळ. मोठी जुईच्या खेळाडू कक्षाला अभिवादन करण्यासाठी सीमारेषा पार. खडखडीत चौकार. क्रॉस बॅटेड खेळत असताना आपण पाहिलं हॉरिझॉन्टल बॅट फ्लो ज्याला म्हणता येईल. व्हर्टिकल अँगल, हॉरिझॉन्टल अँगल, उभ्या फ्लोने खेळणारे फटके आपण पाहिले सरळ बॅटने. समोरच्या दिशेमध्ये ते आडव्या बॅटने हा फटका पाहायला मिळाला. स्क्वेअर लेग रिझनकडे हा चौकार मिळाला. आणि चांगली टेक्निक आहे खरं तर नवदीपची. बघा फास्टर बॉलरच्या अगेन्स्ट तो उभा राहतोय. अगदी बॉडी ट्रान्सफर, बॉडीचा वेट पुढे ट्रान्सफर करून उभा राहतोय. त्यामुळे तुम्हाला क्विक ॲक्शनमध्ये त्या ठिकाणी फटके एक्झिक्यूट करता येतील. ही मात्र स्ट्रॅटर्जी तुम्हाला आखावी लागते. तुम्ही एखाद्या खरं तर क्लबला जॉईन झालात किंवा प्रशिक्षण केंद्राला जॉईन झाला लेदरसाठी, तुम्हाला सुरुवातीला तुमचा स्टान्स, तुमच्या हाताची ग्रीप या गोष्टी शिकवल्या जातात आणि सर्वात अगोदर डिफेन्स तुम्हाला शिकवलं जातं. आणि त्यानंतर तुम्हाला फटकेबाजी करण्याची मुभा मिळते. कारण तुमचे हँड अँड कॉर्डिनेशन डोळे जर का बॉलवरती चांगले बसले, नजर बसली, तर तुम्ही कोणत्याही बॉलरला चांगल्या पद्धतीने फटके खेळू शकताय. बैठक मारण्याचा प्रयत्न होता. डाऊन द लेग, पंचांचा इशारा, वाईट बॉल. अतिरिक्त रन्स त्या ठिकाणी मिळेल. धावा स्कोर कार्ड मध्ये पण लागताना पाहता तब्बल 45. म्हणजे जवळजवळ आता कविश आपण पाहिलं तर 60च्या आसपास जाऊ शकतो. अजून एक षटक बाकी आहे मोठी जुई संघ. आणि या धावा तितक्याच निर्णायक राहतील पहिल्या सत्रामध्ये बनवताना मोठी जुई टीमसाठी. वेगवान बॉल. पुन्हा एकदा आपण जर पाहिला खराब शॉट सिलेक्शन. बॅटच्या खरं तर रडारमध्ये बॉल येत नाहीये, स्लॉटमध्ये येत नाहीये, तोपर्यंत मोठा फटकाही येणार नाहीये. कधी कधी बॉल तुमच्या स्लॉटमध्ये येणार नाहीये, त्यासाठी तुम्हाला शॉट बनवून खेळावा लागेल. एखादा फटका तुम्हाला मॅन्युफॅक्चर करावा लागेल, तेव्हाच तुम्हाला धावा करता येतील. ओंकार पाटील मुरबी. रस्त्यालाच ग्राउंड आहे, तिकडनं लांब पडेल तुम्हाला हायवेवरनं. आमच्या टोल नाक्यात पुढे उतरलं की राईट साईडला टाकायचा. वन्स अगेन आपण पाहिलं या ठिकाणी ऑन साईडला हा फटका सजवताना फलंदाज पाहायला मिळाले. ओंकार पाटील मुरबी या स्पर्धेचा आनंद घेत आहेत आणि त्यांचं आगमन तुम्हाला आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळेल. 4 ओव्हरचा खेळ या ठिकाणी खरं तर संपलाय आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर मोठी जुई संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती 3 गडी बाद 48 धावा 48. चार ओव्हरचा खेळ संपला. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा स्कोर कार्ड वरती आहेत तब्बल
48 एक षटक बाकी आहे, म्हणजे 12च्या सरासरीने 48 आल्या, एक षटक बाकी आहे. आणि जर का आणखीन 12 आल्या तर आपण प्रेडिक्ट केलं होतं 60च्या आसपास हा संघ पोहोचेल आणि आय थिंक त्या ठिकाणी वाटचाल पाहायला मिळेल तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये. खरं तर मोठी जोई टीमच्या माध्यमातून अंतिम षटक बाकी आहे, अंतिम षटकामुळे धावाही बनवायच्या आहेत. लास्ट ओव्हर मध्ये ब्लास्ट, पहिल्या बॉलवरती भव्य स्वागत, आपलातून टायमिंग 6 धावा, षटकार. मयूर घरत यांचा संघ तुम्हाला पुढच्या इनिंग मध्ये पाहायला मिळेल, पुढच्या मॅच मध्ये पाहायला मिळेल. त्यामुळे त्याही संघाला विनंती आहे आपण लवकरात लवकर या ठिकाणी रिपोर्टिंग करा. ही सूचना मात्र आयोजकांच्या वतीनं राहील. तिसरा सामना हिंदवी 11 साई विपक्ष स्वरांश अँड प्रीत 11 गोठेकर बी, सनीशेठ टुपे आणि सुनील दादा पाटील, प्रीत 11 गोठेकर बी. आणि चौथा सामना असेल जितूआई जिते विपक्ष वेशीदेव 11 मोरबी. हा सामना इथे पाहायला मिळेल. पुन्हा एकदा यॉर्कर पायात टाकलाय, ड्राईव्ह करत असताना फ्रंट फूट ड्राईव्ह पाहायला मिळाला, पुढे आले, घाई झाली फिल्डर कडून मिस्टेक आणि इथे मात्र दुसरा रनचा प्रयत्न होत असताना रन आउट. धाव झाली असती, डेफिनेटली झाली असती, परंतु मागे राहिले. तर आमचे गोल्डन मॅन सुनील पाटील यांचं आगमन, प्रीत कला केंद्राचे सर्व आणि त्यांच्या बरोबरीने आमचे मित्र रवी म्हात्रे यांचं स्वागत. संपूर्ण आमचे आयोजक आपण पाहताय प्रवीण, सर्व मित्र परिवार आहे, रोडलाईन्स ग्रुप यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन. स्वर्गीय नवनाथ गरज स्मृती मैत्री चषक 2025 हे पर्व. संकेत पंडित न्यू बॅटर मैदानाकडे आपण जाताना पाहत आहे. मोठी जोई म्हटलं की कलाकारांची भूमी, अनेक कलाकार खरं या गावाने दिले. पुन्हा एकदा यॉर्कर, बॉल ठोकलाय आणि इथे खरं तर अलॉंग विथ कार्पेट ऑन साइडला फटका, सेकंड साठी निघालेत, रिस्क घेतलीये आणि 2 धावा कंप्लीट. ओव्हर थ्रो स्टंप्सला हिट करताना सुशांतने केला, तिसरी देखील कंप्लीट झाली. लेझी क्रिकेट, आळसवानी फिल्डिंग पाहायला मिळाली, क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं कळवे संघाच्या माध्यमातून. अपेक्षित नव्हतं. नुकताच आपण पाहिलं रॉयल ट्रॉफी जी खरं तर उलव्यामध्ये झाली, त्या ट्रॉफी मधला सुशांतचा झेल प्रत्येकाच्या व्हॉट्सअप स्टेटसला होता, इंस्टाग्राम स्टोरीला होता, अनेक सोशल मीडियाच्या माध्यमावरती पाहिला, कारण काय एफर्ट्स लावले होते. आणि त्या अगोदर रामबाग चषकामध्ये राजचं खरं तर फिल्डिंगमधलं एफर्ट्स आम्ही डोळ्यांनी पाहिलं होतं त्या ग्राउंडवरती. फिल्डिंगमध्ये 100% कमिटमेंट हा संघ आज थोडासा कमी राहिलाय असं वाटतंय. या चुका होत आहेत. पुन्हा एकदा ऑन साईडला हा फटका सजवलाय फलंदाजाने. एकच धाव या बॉलवरती मिळेल. एका रन्सच्या मदतीने 59 धावा, 59, 4 गडी बाद, 59 अशी धावसंख्या सध्या धावफलकावरती आहे. आणि त्याचबरोबरीने अजून काही बॉल बाकी आहेत. पहिल्या 17 मधील धावा बनवायच्या आहेत, टार्गेट सेट करायचं आहे. इथे आपण पाहताय खरं तर पुन्हा एकदा ऑन साइडला हा स्ट्रोक्स, मिड विकेट कडे फिल्डिंग खराब, एकाच पटरीमध्ये 2 ट्रेन. आता अपघात घडेल डेफिनेटली, आणि अपघात घडताना आपण पाहिला मैदानाच्या आतमध्ये. खरं तर रनआउटच्या स्वरूपात विकेट मिळेल. 1 मोर विकेट डाऊन, सांघिक यश मिळालंय त्या ठिकाणी भूमी 11 गावदेवी कळवे या टीमला.
नवीन बॅटर मंगेश पाटील. पहिल्या सत्रातील पहिल्या पूर्वार्धातील आता काही बॉलचा खेळ बाकी आहे आणि टार्गेट बनवायचा आहे मैदानामध्ये. फलंदाजी करत असताना टीम मोठी जोईला एसीसी मोठी जोई हा संघ आपण पहिला ज्या गावामध्ये सर्वाधिक नाईट स्पर्धा आपण दरवर्षी पाहतो ते गाव म्हणजे मोठी जोई. यॉर्कर खोदून काढला अक्षरशः आणि इथे मिडॉनला हा फटका आहे. सेकंड साठी निघालेत, भरपूर मागे राहिले, त्यामुळे एकच रन या बॉलवरती मिळेल आणि एका रनच्या मदतीने धावा स्कोर कार्डवरती लागल्या तब्बल 61. एक विकेट देखील मिळाला शेवटच्या बॉलवरती. 6 गडी बाद 61 अशी धावसंख्या उभारली. पहिल्या पूर्वार्धामध्ये पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना एसीसी मोठी जोई टीमने आता येणारे 30 चेंडू विजयासाठी 62 धावांचं समीकरण. ग्रीष्म 11 एसीसी मोठी जोई. चला बॅनरच्या समोर बसलेले प्रेक्षक त्यांना विनंती खाली बसा. मागे विकेट किपरच्या बॅनरच्या मागे जे बॅनर आहेत त्या बॅनरच्या पण खाली बसा. ही खरं तर प्रेक्षकांना आयोजकांकडून नम्रतेची विनंती आहे, कारण त्या बॅनरवरती लोड येईल. मागे जाऊ शकता, तुम्ही पडाल आणि त्याहीपेक्षा जे फोटो आहेत आमच्या आयोजकांचे तेही आम्हाला कॅमेऱ्यामध्ये दिसले पाहिजेत. खरं तर ही विनंती आयोजकांच्या वतीनं आली आहे. 62 धावांचा पल्ला गाठायचा आणि या धावांचा पाठलाग कशा रीतीने होईल हे ऐकवण्यासाठी आज आवाजामध्ये आपण करूया बदल. रॉकस्टार प्रवीण गायकर यांच्याकडे आपण जाऊया दुसऱ्या सत्रामध्ये. ओव्हर टू यू डीजे. धन्यवाद. थँक्यू रोशन. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे देव सर्व कार्य सुसर्वदा. अखंड आगरी कोली कॅरड्यांची कुलस्वामिनी आई एकविरा आणि महाराष्ट्राच्या आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराजांना स्पर्धेच्या वतीनं त्रिवार मानाचा मुजरा. दमदार स्पर्धा आपण एन्जॉय करता मित्रांनो. हे स्वर्गीय नवनाथ गरज स्मृती मैत्री चषक 2025 रोडलाईन्स ग्रुप जोहे यांच्या माध्यमातून भव्य दिव्य ही स्पर्धा, जिचं प्रथम क्रमांक 1 लाख आकर्षक ट्रॉफी, द्वितीय क्रमांक 50, तृतीय 25, चतुर्थ 25 आणि मॅन ऑफ द सिरीजसाठी तुम्हाला 2 व्हीलर बाईक पाहायला मिळेल. जमलेल्या तमाम क्रिकेट लाडक्या प्रेक्षक मायबापांचं आम्ही रोडलाईन्स ग्रुप आणि ग्रामस्थ मंडळ जोहे यांच्या वतीनं गिरोबा देवाचे भव्य मैदान या मैदानावरती आम्ही सहर्ष स्वागत करतो. स्पर्धेसाठी आम्हाला बाईक ज्यांनी दिली की दरवर्षी आपण पाहतो त्यांच्या गळ्यात टाईट सोना, म्हणजे आता 1 लाखाहून पार देखील सोना गेलाय, तरी दरवर्षी त्यांच्या गळ्यामध्ये आम्ही चैन पाहतो. ते सुंटी मामा सुनील पाटील मॅन फ्रॉम जोहे यांच्या वतीनं स्पर्धेसाठी आम्हाला बाईक देण्यात आली आहे. त्यांचं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतो. ज्या शिवनेरीवर शिवरायांचा जन्म झाला त्यातील शिव आणि ज्या रायगडावरती महाराजांचा मृत्यू झाला त्यातील राय, हे सुमधुर मिलन म्हणजे छत्रपती शिवराय. त्या छत्रपती शिवरायांना वंदन करून आपण या स्पर्धेला सुरुवात केली आणि पाहता पाहता आज स्पर्धेचा आपण 4था दिवस एन्जॉय करतो आणि 4थ्या दिवसातील ही पहिलीच लढत सकाळच्या सत्रामध्ये अगदी वाऱ्याच्या वेगाने तुमच्या साक्षीने ही स्पर्धा आम्ही पाहतो आणि अल्लोट प्रेक्षक जमलेत. आणि रोशन असं म्हटलं जातं परमेश्वर की प्रेक्षकांविना स्पर्धा अधुरी असते. त्या तमाम प्रेक्षक मायबापांचं आम्ही पुन्हा एकदा रोडलाईन्स ग्रुप आणि ग्रामस्थ मंडळ जोहे यांच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो. तो चलेंगे मैदान की तरफ जहां पर लक्ष्य है 5 ओवर में पहले सत्र में बल्लेबाजी करने वाली ग्रीष्म 11 एसीसी यानी अक्का देवी चैंपियंस मोटी जोई टीम ने रन बनाए टोटल 61 और 65 रनों का लक्ष्य का पीछा करना है. और उस लक्ष्य का पीछा करते हुए भूबी 11 गावदेवी कलवी टीम के 2 सलामी बल्लेबाज नो डाउट प्रसाद और गोटिया राज शुरुआत करेंगे. राज मात्रे की अगर चर्चा करें, पिछले साल खासदार ट्रॉफी खेली गई थी शिवाजी नगर में. इंप्रेसिव क्या था इस नन्हे परिंदे ने, क्या जबरदस्त क्रिकेट उनके द्वारा खेला गया और ये अपकमिंग फ्यूचर है गावदेवी भूमि 11 गावदेवी कलवी टीम का. साईप्रीत के माध्यम से ये टूर्नामेंट कवरेज की जा रही है.
चंगू मंगू आपका भी स्वागत करेंगे, उनके सीवीओ, उनके कैमरामैन आपका भी स्वागत है। रोशन पाटिल हमारे साथ जुड़े, मैन फ्रॉम तारा, जिनका जन्मदिन है। रोशन, जन्मदिन की आपको ढेर सारी शुभकामनाएं। और अभी अभी खेली गई रॉयल स्पोर्ट्स उल्वे 10 फुट की ट्रॉफी थी, मात्र थल माऊ 11 एकवीरा अलीबाग के खिलाफ क्वार्टर फाइनल में इस टीम को हार का सामना करना पड़ा। लेकिन आज अपने ही एरिया में यानी कि पेन तालुका में अपने ही जमीन पर ये दो टीमें खेल रही है। खास करके उड़न विभाग से बिलोंग करने वाली मोटी जुई टीम, तो एक तरफ पेन की सबसे ताकतवर टीम भूमि 11 गांव देवी कलवे। शॉर्ट टीम मीटिंग आप देख सकते, नेक्स्ट मैच आपके सामने होगा, जहां पर तर अमरापूर गावचे सुप्रसिद्ध मूर्ती कलाकार सुनील नाईक साहेबांचे या ठिकाणी शुभागमन साहेब या व्यासपीठावरती रोड लाईन्स ग्रुप यांच्या वतीनं आपला मी मैत्री चषक मध्ये नवनाथ स्मृती मैत्री चषक मध्ये आपलं सहर्ष स्वागत। तो गेम इज ऑन, नेक्स्ट मैच जनता राजा 11 दादर। एक समय आपको यहाँ पर नजर आएंगे ताबड़तोड़ रायगड, ठाणे, सातारा, पुण्यात सुटला वादल, एक पंढरी शेठ यांचा वादल आणि इकडे तुम्हाला दादरचा बादल पाहायला मिळेल। तर एकीकडे आयुष कोहली दिगोडे यांची सेना तुम्हाला पाहायला मिळेल, चांगली लढत पाहायला मिळेल। चलेंगे मैच की तरफ, जबरदस्त मैच। इससे पहले ये दो टीमों में किसका संघर्ष बेहतरीन जबरदस्त होगा, वो जीत हासिल कर पाएगा। लेकिन फिलहाल बात करेंगे ना प्रसाद, जिसकी हम चर्चा कर रहे थे दोस्तों, जो अच्छे लेफ्ट आर्म गेंदबाज है, अच्छे बायत के बल्लेबाज है, और हाल ही में भी मेरे ख्याल से पिछले साल की रोशन रनर अप बनने वाली टीम कलवे कसलगंज के टूर्नामेंट में उन्हें हार का सामना करना पड़ा अंतिम मैच में, वरना ट्रॉफी की तरफ जा सकती थी। लेकिन नांदगांव के खिलाफ मात्र 29 रनों का लक्ष्य, जहां पर गोटिया का छक्का आया, फिर पैर स्टंप के ऊपर लगा और उसका विकेट चले जाना, ये गांव देवी कलवे टीम को थोड़ा सा मुश्किल साबित हुआ। लेकिन अंतिम क्षणों में जहां पर जब दो बॉल में 5-6 की जरूरत थी, तो क्या नांदगांव के गेंदबाज ने माफ कीजिएगा नो बॉल डाला, और नो बॉल के बदौलत फिर कमबैक किया कलवे टीम ने और शानदार जीत हासिल की। वाल के खिलाफ उन्हें हार का सामना करना अंतिम मैच में। तो चलेंगे मैच की तरफ, शो द गुड गेम, क्वालिटी क्रिकेट। दोनों टीमों को हार्दिक शुभकामनाएं। एसीसी ग्रीष्म 11 मोटी जुई टीम की ओर से गेंदबाज दीप पाटिल, और एक तरफ रायगढ़ भूषण सुशांत मोकल यानी कि गोटिया स्ट्राइकर बल्लेबाज, और उनका साथ देंगे राज। दर्शकों से खचाखच भरा हुआ गिरोबादेव मैदान जो है, इनके साक्ष्य में ये बेहद बड़ी टूर्नामेंट नजर आती हुई। पहली गेंद के ऊपर आक्रमण किया है, बल्ले के स्लॉट में गेंद मिड विकेट और लॉन्ग ऑन के बीच में से निकाला। दैट्स अ बिग 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 हिट। जी जी बिल्कुल, यहाँ पर दमदार शुरुआत देते हुए 600 के स्ट्राइक रेट से अपने पारी की शुरुआत बल्लेबाज सुशांत मोकल के बल्ले से नजर आती हुई 6 रनों के साथ खाता खुल चुका है। हमारे बाल गुड्डू साहब देख सकते हैं, जो आज काफी अच्छी भूमिका निभा, बड़े आयोजक के तौर पर हमेशा जिन्हें नवाजा जाता है। और चलिए, जिस तरीके से क्रिकेट के लिए उनका भी बहुत बड़ा योगदान दिया जाता है। 6 के साथ पारी की शुरुआत बल्लेबाज सुशांत मोकल के बल्ले से आसमानी छक्का में देखने को मिला, और दीप पाटिल के ऊपर कड़क प्रहार के साथ शुरुआत देते हुए इस वक्त बल्लेबाज सुशांत ये भी उठाने का प्रयास किया है मिड ऑफ के ऊपर से लॉन्ग ऑफ की तरफ, काउंटर अटैक, टिट फॉर टैट, जैसे को तैसा जवाब। 6 के बाद गोटे के बल्ले से 4 रन। चमके शिवबाची तलवार जशी शत्रूवरती सपा वार करत होती, आता मैदानावरती गोट्याची बॅट मात्र गोलंदाजांवरती वार करत असताना झेंडा स्वराज्याचा, झेंडा शिवराज्याचा, देव माझा शिव छत्रपती, मुजरा माझा फक्त शिवचरणी, शिव छत्रपती आमचा मान, तुम्हीच आमचा सन्मान। आणि छत्रपती शिवरायांचं संगीत, टाया और बादल की जोड़ी देख सकते हैं दोस्तों, ऐसे बादल और सरजा देखते हैं बिल्कुल ये जोड़ी इस क्रिकेट के क्षेत्र में जनता राजा 11 दादर की ओर से नजर आएगी। स्लोवर वन गेंद बैकफुट पर जाकर पंच किया है जरूर, हवा में गेंद, फील्डर मौजूद, भरेंगे दर्शक, उनके मस्तक पर दस्तक देती हुई गेंद आउट ऑफ द पार्क, 6 रन। शानदार बल्लेबाजी का नजराना पेश करते हुए माझ्या रक्तात भिनले काय, जय शिवराय ही शान कोणाची, फक्त आमच्या छत्रपती शिवरायांची। और बिल्कुल यहाँ पर क्या ताबड़तोड़ बल्लेबाजी, 6-4-6 अब तक बने स्कोर कार्ड के ऊपर 16,
62 का लक्ष्य है और ये पहले ही पावर प्ले में दमदार शुरुआत। इस बार फुल टॉस बॉल वाइड लॉन्ग ऑन की तरफ गेंद जा रही है, तब तक वहां पर सिंगल जरूर मिलेगा और सिंगल के साथ थोड़ी सी राहत सी सांस लेते हुए ग्रीष्म 11 अकादमी चैंपियंस मोटी जुई टीम के कप्तान पहली 3 गेंदों के ऊपर काउंटर अटैक। जब पहले सत्र में बल्लेबाजी कर रही थी टीम, मैं कहूंगा तो जुई जिन्होंने 20 रन ठोके थे और उसका जवाबी हमला देते हुए आप यहां पर पहली 4 गेंदों के ऊपर 17 रन फिलहाल आ चुके हैं। यानी कि फाइट अच्छी होगी। पावर प्ले के 2 ओवर निर्णायक करेंगे भूमि 11 गांवदेवी कलवे टीम के लिए कि उन कितने रन बना पाएंगे 2 ओवर में। वो बैकफुट पर जाकर स्टंप कवर जरूर किए थे, तेज गेंद थी और यकीनन यहां पर बीट किया बल्लेबाज को। रफ्तार थी इस गेंद में और रफ्तार के साथ गिरफ्तार करते हुए सीधा गेंद तेज बहाव से निकलती हुई विकेट कीपर के हाथों में डॉट बॉल की समाप्ति। हवा आप देख सकते हैं परमेश्वर की राइट हैंड बैट्समैन के लिए काफी मददगार साबित हो रही है और एक ही एंड से खेला जा रहा है, तो सेकंड इनिंग्स में बॉलिंग करने वाली टीम को बहुत दिक्कतें होगी। 20 भी रहेंगे तो भी कठिनाइयों का सामना उन्हें करना पड़ेगा क्योंकि हवा ऐसी है कि पूरी तरीके से मदद दे रही है बल्लेबाजों के लिए। जड़ में डालने की कोशिश, टैप किया है, बैक टू द बॉलर ड्राइव, लाजवाब वापसी। पहली 3 गेंदें बल्लेबाजों के नाम पर रही और आखिरी 3 गेंदें गेंदबाज के नाम पर, यानी कि पहले ओवर का खेल समाप्त। पहले ओवर के समाप्ति के बाद रन बने स्कोर कार्ड के ऊपर बगैर विकेट कोई नुकसान के ऊपर 17 भूमि 11 कलवे। चौबीस गेंदों में जीतने के लिए 45 रनों की आवश्यकता है। पहले विकेट के लिए दमदार शुरुआत। देखिए जीवन एक चुनौतीपूर्ण खेल है जो हमें सीखने के लिए निरंतर प्रेरित करता है और कहीं ना कहीं यहाँ पर आप देख सकते हैं दोनों भी टीमें जी जान से लड़ रही है। कोई नहीं चाहता मैत्री चषक से हम बाहर जाए, इस ट्रॉफी को कम से कम अपने घर पर लेकर जाए, लेकिन आज 2 टीमें हमें सुपर 8 में क्वालिफाई होते हुए नजर आएगी। आज शाहपुर से गोटेगर बी टीम भी बिलोंग करने वाली है। जिस तरह आप देख सकते हैं आतिश पांडे की सेना उतरेगी और उनके खिलाफ भी काफी तगड़ी फाइट होगी मेरे ख्याल से। हिंद भी 11 साई, फिर जितवा 11 जीते और वैष्णदेव 11 मुरबी। जबरदस्त हरेश और ओमकार, ये 2 खिलाड़ियों के बीच में टक्कर जरूर नजर आएगी। हवा थोड़ी शांत, गेंदबाजी में परिवर्तन दूर वाले छोर से हर्ष भूपी बॉलिंग मार पर आते हुए पहली गेंद लेकर सेकंड पावर प्ले की ओवर छोड़ दिया। इस गेंद को ऑफ स्टंप से बाहर, अंपायर का वाइड बॉल का इशारा, एक्स्ट्रास में बढ़ोतरी। इसी 1 रनों की मदद से टीम का टोटल स्कोर है स्कोर कार्ड के ऊपर 18 रन। जीतने के लिए 24 गेंदों में अभी भी 44 रनों की आवश्यकता है। लक्ष्य छोटा जरूर है लेकिन इस लक्ष्य को अगर बड़ा बनाना है एसीसी जुई टीम को तो उनके गेंदबाजों को भी सफलतापूर्वक गेंदबाजी करनी पड़ेगी। हाफ ट्रैकर की बॉल आसान के साथ खेला है, शॉर्ट पॉइंट, शॉर्ट कवर पॉइंट खिलाड़ी को बीट करती हुई कवर पॉइंट सीमा रेखा की तरफ दन दन करती हुई गोली की रफ्तार से 4 रन। वेरी मच डीजे। इस सीजन में चर्चा हो रही थी भूमि 11 गांवदेवी कलवे के बल्लेबाज सुशांत की, जिनकी गेंदबाजी अच्छी चल रही है लेकिन बल्लेबाजी में थोड़ा सा कहीं ना कहीं उन्हें थोड़ा सा कठिनाइयां निर्माण हो रही थी। लेकिन आज अपने ही एरिया में बादशाह के गली में आकर पता नहीं पूछते, आज अपने ही घरेलू मैदान के ऊपर आपने दर्शकों का दिल जीतना, यही बताते हुए यह विकेट मैंने पहले भी कहा था कि बादशाह के गली में आकर पता नहीं पूछते, उनका नाम है सुशांत मोकल। एक और 6 रन। बिल्कुल, क्या शानदार आयोजन। स्वर्गीय नवनाथ घरा स्मृति चषक मैत्री चषक का यह शानदार पर्व आपके सामने नजर आता हुआ। जबरदस्त मैच इस वक्त चलती हुई, लेकिन इस वक्त बल्लेबाजी की बात करेंगे। क्या शानदार बल्लेबाजी का प्रदर्शन अब तक नजर आता हुआ। फुल टॉस बॉल, बॉलर के सामने से गेंद को निकाला और ये वी शेप में से लॉन्ग ऑफ लॉन्ग ऑन के बीच में से गेंद को निकाला सुशांत मोकल के बल्ले से। शानदार हिट, 4 रन।
डीजे दिल बहलता है आपके आ जाने से, और जब गोटिया बल्लेबाजी कर लेते तो बिल्कुल सबके दिलों के ऊपर राज करते। अब व्यक्तिगत उनके बल्लेबाजी की चर्चा करेंगे तो अकेले 31 रनों के ऊपर नाबाद बल्लेबाजी, यानी कि करीब 1800 दर्शक 1800 दर्शक इस मैच के लिए जुड़ चुके हैं। जरूर उनसे हम बताना चाहेंगे आपका स्वागत है मैत्री चषक में। क्या जबरदस्त आयोजन, उतनी ही तादाद सुबह के सत्र का ये पहला नजारा, और पहले ही नजारा में ताबड़तोड़ बल्लेबाजी। तो इस बार अवे फ्रॉम द बॉडी, शरीर से थोड़ा सा दूर फेंका था इस गेंद को। व्हाइट बॉल का इशारा अंपायर का, व्हाइट के साथ एक्स्ट्रास में बढ़ोतरी, और इसे 1 रनों की मदद से टीम का टोटल स्कोर पहुंचा है स्कोर कार्ड के ऊपर 33 रन। लक्ष्य है टोटल बात करेंगे 62 रनों का। आधा सफर तय कर लिया है, अब आधा सफर बाकी, यानी कि 29 रनों की महज अभी भी जरूरत है। 7 गेंदे 31 रनों की धुआंधार पारी। तो ये बड़ा शॉट है, ये फ्लैट हिट है, और ये भी जाएगी स्क्वायर लेग बाउंड लाइन के ऊपर से। अंपायर का इशारा, दैट्स अ कड़क 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 हिट। साइड हीरो है, क्या दमदार बल्लेबाजी नजर आती हुई। इसी 6 रनों की मदद से स्कोर पहुंचा है 39 के ऊपर। आप जीतने के लिए चाहिए बिल्कुल 23 रनों की जरूरत। हाफ चेक, बैकफुट पर जाकर स्लैश किया है डीप बैकवर्ड स्क्वायर लेग की तरफ। गेंद गोली के रफ्तार से सुशांत के मोकल से 4 रन। हायदम नायकम, कुणाला घाबरत नाही, वन साइड हीरो है। किस्मत राजा उसी को बनाती है दोस्तों जिसमें खुद कुछ करने का हुनर होता है। आप यहां पर दीप पाटिल साथी गेंदबाज हर्ष के ऊपर बहुत बड़ा दबाव है। चले इस बार सिंगल की कोशिश में है, लेकिन गेंद ने दिया चकमा। और मराठी गाना आपने सुना होगा, अरे केलाय जादू टोना रे दादा, केलाय जादू टोना। मिलेगा चौका। 2 ओवर की समाप्ति, 2 ओवर की समाप्ति के बाद रन बने स्कोर कार्ड के ऊपर 47 रन, यानी कि जीतने के लिए चाहिए सिर्फ और सिर्फ 15 रन। अठारह गेंदों में जीतने के लिए सिर्फ और सिर्फ रन चाहिए 15। जहां पर व्यक्तिगत बल्लेबाजी की चर्चा करेंगे, सुशांत मोकल खेल रहे अभी तक 45 रनों के ऊपर। क्या राज उन्हें मौका देंगे सीनियर क्रिकेटर को अपना अर्धशतक पूरा करने का? क्या राज अपने स्टाइल में फिनिश करना चाहेंगे? वैसे भी सुशांत मोकल की हम चर्चा करते हैं दोस्तों कि ये निर्भर रहते हैं अपने खिलाड़ियों के ऊपर। जब आपका खेल है आप खेलिए, लेकिन देखेंगे यहाँ पर गेंदबाजी में परिवर्तन। दूर वाले छोर से अंकेश कामोटकर, जिन्होंने शुरुआत लाजवाब दी थी, लेकिन मात्र 2 छक्के आने के बाद वो आउट हुए। और थोड़ा सा ये स्कोर था, मैं कहूंगा हवा का झोंका देता है धोखा, और ये थोड़ा सा कम रन स्कोर कहूंगा 5 ओवर के मैच में। जीत के लिए 62 रनों का लक्ष्य, 18 गेंदों में चाहिए 15, 50 के लिए चाहिए गोटिया को यहाँ पर 5 रन। और इस पूरे टूर्नामेंट में अब तक एक 50 हो चुकी है। हल्के हाथों से खेला, जानते हैं कि सामने वरिष्ठ खिलाड़ी है, यह अच्छे खिलाड़ी की निशानी होती है। यूं ही नहीं, इतना बड़ा रुतबा मिलता है किसी भी खिलाड़ी को अपने टीम में खेलने का, और ये रुतबा बना इस राज मात्रे ने। क्या कमाल की पारी खेली थी उन्होंने रॉयल ट्रॉफी उल्वे के नाइट प्रतियोगिता में। लेकिन आज देखिए सीनियर्स पार्टनर्स का अपना यहाँ पर इरादा देते हुए बेहतरीन बल्लेबाजी, आउट ऑफ फॉर्म में चल रहे थे बल्लेबाजी में, लेकिन आज इनका फॉर्म भूमि 11 गावदेवी कलवे को आना बहुत ही अच्छा सबक साबित होता हुआ। फुल टॉस बॉल, सीधा गेंद को फेंका स्क्वायर लेग के ऊपर से। और कभी हारने का इरादा हो तो उन लोगों को याद कर लेना गोटिया, जिन्होंने कहा था ना तुमसे नहीं होगा, और उनको कर दिखाए। बल्ला उठाकर दर्शकों की तालियां स्वीकारे सुशांत मोकल, दूसरा अर्धशतक, जोरदार तालियां दीजिए। क्या दमदार बल्लेबाजी, और इसी के साथ यहां पर 50 रन पूरे। सुशांत मोकल के 51 के ऊपर नाबाद बल्लेबाजी। जिस पारी में आप देख सकते हैं सिर्फ और सिर्फ एक ही सिंगल है, और बाकी चौके छक्कों के साथ डील करते हुए ऐसा लग रहा है कि पूर्व क्रिकेटर ऑस्ट्रेलिया के एडम गिलक्रिस्ट की पारी यहां पर नजर आ रही है। ठीक उसी तरह यह बल्लेबाजी इनके ओर से नजर आती हुई। ये भी चाहेगी, आज लग रहा है ठान ही लिया है कि नहीं छोड़ेंगे। एक और धमाकेदार 6 रन।
वेरी मच डीजे। अब जीतने के लिए मात्र केवल 2 रनों की जरूरत है। गेंदे खेली टोटल इस खिलाड़ी ने 12, यानी कि 11 गेंदों में उन्होंने अपना अर्धशतक बनाया। फास्टेस्ट 50 ऑफ दिस ईयर। आई थिंक यही रोशन सबसे फास्टेस्ट 50 होगी मेरे ख्याल से। कल भी हमने 110 का आंकड़ा देखा, परसों 22 गेंदों में 74 ठोके थे भोकरपटा टीम के बल्लेबाज ने, लेकिन इस बार जीत हासिल की भूमि 11 कलवे टीम। हार्दिक अभिनंदन एंड हार्ड लक टीम एसीसी मोठी जुई। 13 बॉल मध्ये जवळजवळ 61 धावांची आपल्यातून इनिंग साकारली। जर सुशांत मोकलची फलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे या पट्ट्यासाठी। कॉंग्रॅच्युलेशन्स, व्हेरी वेल, रिअली टफ परफॉर्मन्स आणि मॅन ऑफ द मॅच नो डाऊट ज्याने 61 धावा टोकल्या 13 बॉल मध्ये।